नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाची डिश। तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला आज काहीतरी बनवूया नवीन, उपवासाची पुरणपोळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, 1 वाटी घेतलं आहे मी। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 चमचे तूप टाकायचं, साजूक तूप, कारण की आपल्याला त्याचा उंडा लावून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे मिक्स करायचं ते चांगलं तूप, म्हणजे पूर्ण पिठाला तुपाचा स्वाद लागतो। त्यानंतर मी कोमट पाणी घेले उंडा लावण्यासाठी। थंड पाण्याने उंडा नाही लावायचा, नाहीतर पोळी मग आपली चिरल्या जाती, त्याला चिरा पडतात त्याला। अशा प्रकारे चांगला त्याचा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम मस्त असा लगे सॉफ्ट त्याचा डो बनवून घेत आहे मी। त्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि पुन्हा ते चांगलं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे एकदम सॉफ्ट डो बनवला मी। त्यानंतर झाकून ठेवायचं 10 मिनिटं। आता आपण पुरण बनवायला घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी लाल भोपळा घेतलेला आहे उकडून। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घेतलं। मिल्क पावडरच्या जागी तुम्ही खवा पण घेऊ शकता। त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली आणि त्याचं चांगलं असं पुरण बनवून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे एकदम छान पुरण बनवून घेतलंय मी। त्यानंतर उंडा घेतला मी थोडासा। हे बघा, आपण पुरणाची पोळी कशी करतो तसं याच्यामध्ये पुरण भरायचं। हे बघा, अशा प्रकारे पुरण भरायचं त्यामध्ये। हे बघा किती छान पुरण झालंय, एकदम छान। हे अशा प्रकारे त्यामध्ये पुरणाचं सारण भरायचं। हे बघा, पोळी फुटली नाही पाहिजे म्हणून असं चांगलं हे करून घ्यायचं। आपल्या साध्या पोळीला करतो तसं नाही, फुटण पोळी। त्यानंतर त्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि छान लाटून घ्यायची पोळी। हे बघा, कोलपाटाला चिकटत नाही, काही नाही। हे बघा, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेत आहे। छान अशी पतली, हे बघा किती छान झाली पतली पोळी। त्यानंतर पॅनवर मी तूप टाकत आहे। तूप टाकून घ्यायचं। आता तवा गरम झाला, त्यानंतर त्यावर पोळी टाकायची, वरून थोडंसं तूप लावायचं, पलटी करायची आणि पलटी करायची। नंतर त्यावर तूप टाकायचं डबल आणि चांगली एकदम छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची, छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायची। हे बघा, अशा प्रकारे एकदम छान होतील लगे। हे बघा, फुटत नाही, काहीच नाही। दुसऱ्या पण पोळ्या मी अशाच आहे, भाजून घेते अशाच। हे बघा किती छान होतात, एकदम छान लागते ही रेसिपी, नवीन काहीतरी आहे। हे बघा, अशा प्रकारे छान भाजून घ्यायची। हे बघा, ही पण पोळी मी भाजून घेतली अशा प्रकारे। हे बघा किती छान होतात। मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी दाखवते किती छान होती मधातून पोळी, एकदम सॉफ्ट। तयार आहे आपली उपवासाची पुरणपोळी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।